हॅलो, स्वागत आहे तुमचं सानिकाच्या दुनिया या चॅनेलमध्ये। आज आपण आप्याची रेसिपी बघणार आहोत। आप्याच्या रेसिपीसाठी आपण तांदूळ घ्यायचे, हरभऱ्याची डाळ घ्यायची, त्यानंतर आपण उडदाची डाळ घ्यायची, त्यानंतर मूग डाळ घ्यायची, त्यामध्ये थोडेसे पोहे ॲड करायचे, नंतर आपण मेथीचे दाणे घ्यायचे। ते मिश्रण स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। ते मिश्रण स्वच्छ धुवून घ्यायचं। ते मिश्रण स्वच्छ धुवून झालं की आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि 3-4 तास ते आपण भिजायला ठेवायचं। हे मिश्रण आपण दुपारी भिजायला घातलं तरी चालतं आणि संध्याकाळून ते बारीक करून ठेवायचं, म्हणजे ते छान फुगतं, म्हणजे आप्पेही छान होतील आपले। मग आम्ही आप्पे पात्र घेतलं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकून झालं की आप्पे पात्रामध्ये आप्पे करायला टाकायचे। आपण बारीक करून घेतलेलं मिश्रण ते थोडं थोडं प्रत्येक बाउलमध्ये सोडायचं। आप्पे पात्रात ते सगळं मिश्रण घालून झालं की आपण त्यावरती झाकण ठेवायचं। ते 2 मिनिट तरी व्हायला ठेवायचं। 2 मिनिटानंतर झाकण काढलं की बघा आपले खालच्या साईडने किती छान भाजलेले आहेत। दुसऱ्या साईडला भाजण्यासाठी आपण ते उलटे करून घ्यायचे। दुसऱ्या साईडने आप्पे असेच लालसर भाजून घ्यायचे। आप्पे तयार होत आहेत तोवर आपण पुदिन्याची चटणी बघूयात। पुदिन्याच्या चटणीसाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची, त्यानंतर त्यामध्ये पुदिना घ्यायचा, नंतर 2-3 मिरच्या घालायच्या, कच्चा चिरून घेतलेला कांदा घालायचा, 5-6 आल्याचे तुकडे घालायचे, 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। ते मिश्रण छान मस्तपैकी बारीक करून घ्यायचं। ते बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। नंतर झाली आपली चटणी तयार। बाय। सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।